गावाला कुठं बाहेर फिरायला जायचं म्हणलं की एक ना एक काम वाढलेलं असते ते म्हणजे फिक्स. तर जय श्रीकृष्ण मंडळी, मी आणि मामा गावाला चाललो त्यांच्या, पर एक काम महत्त्वाचं काम निघालं. ती म्हणजे काय, पाय फुटला होता. दोन्ही बाजूने जेवढा पाय फुटला तेवढा कट केला आणि त्याच्या मापाचा मी जॉईनर बनवला होता, ती घेऊन आलो. मग काय, तोंड बरोबर बसवली आणि चेक केलं बसले का, कारण काय डबल काम नको. मग जेवढा पाय फुटला ती घेतला, पाभुगा झाला होता. आता कसा फुटला काय माहिती, घेतला आणि घरी आलो. घरी आल्यानंतर आवरलं आणि निघालो आम्ही गावाला जायला. तर एवढं ऊन होतं म्हणताय, डोक्याला घामच्या, तोंडाला मास्क, डाकूचा अवतार घेतला आणि थंड पाण्याची बाटली, ती गरजेची होती. मामा असतात पुण्याला, वर्षातून एकदा किंवा दोनदा ती गावाला येत असतात. त्यांच्यासोबत ह्यावेळेस मी होतो. मग त्यांचं शेत आहे गावात शेजारीच. मग तिथं काय, आंब्याचं झाड होतं, पाडाच्या आंब्याला भरपूर पडलं होतं. मग जेवढं पडलं होतं तेवढं गोळा केलं आणि जेवढा कच्चा होता ते पण काढला. मामा त्या बटाईदाराला बोलतात, तोपर्यंत मी चिचा झाडाकडे गेलो. चिचाच्या झाडात तोर पण होता आणि चिचा पण होत्या. मग चिचा जेवढा चांगला होता तेवढा काढल्या आणि आम्ही घेऊन गेलो गावात पोहोचलो. आम्ही चुलत मामाच्या घरी गेलो आणि तिथे थोड्या वेळ थांबलो. तिथे थांबल्यानंतर जेवणनी सुरुवात केली. जेवण झाल्यानंतर आम्ही गप्पा मारत बसलो. गप्पा मारत असं कधी वेळ गेला ते समजलं नाही आणि ऊन झालं. उन्हाच्या कारण आम्ही